आवाज मानदेशाचा। दहिवडी फलटण मार्गावरील परशुराम शेठ शिंदे कन्या शाळेजवळ सोमवारी भीषण अपघात घडला। फलटणच्या दिशेने येणारी MH53A764 क्रमांकाची टाटा नेक्सॉन कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गेल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली। या अपघातामध्ये दुचाकीस्वार सदाशिव मल्हारी ओंबासे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले। मिळालेल्या माहितीनुसार कार बिजवडी येथील डॉक्टर गिरीश नामदेव भोसले हे स्वतः चालवत होते। अपघातानंतर जखमी ओंबासे यांना तातडीने दहिवडी येथील पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघात स्थळी उपस्थित असलेल्या अशफाक सय्यद यांनी सांगितले की कार चालकाचे मोबाईलकडे लक्ष असल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट विरुद्ध बाजूला जाऊन दुचाकीला धडकली। परिसरात कार चालक मोबाईलवर व्हिडिओ पाहत वाहन चालवत असल्याची चर्चा सुरू होती, मात्र या दाव्याची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक हवालदार लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे। मोबाईलवर लक्ष की रस्त्यावर, वाहन चालवताना मोबाईलचा वापर किती धोकादायक ठरू शकतो याचे हे आणखी एक गंभीर उदाहरण मानले जात आहे। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून मोबाईलचा वापर टाळण्यासाठी गरज व्यक्त होत आहे। हा विषय काय झाला, दहिवडी फलटण रोडचं नवीन काम सुरू झाले आणि इथं आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 अपघात होतेच। विषय असा झाला, आता इथनं टू व्हीलरवाले एक वयस्कर माणूस होता, तो चालला होता वडगाव जायचं आणि तिकडून ती ब्लॅक कलरची गाडी EV गाडी तिकडून एवढ्या फास्ट आली, त्याचं लक्ष होतं मोबाईलमध्ये। मी इथं झाडाखाली उभा राहिलो होतो, माझं काम चाललं होतं, हॉटेलचं काम चालू आहे। मला आवाज आला एकदम धाड दिशी, बघितलं तर त्यानं डायरेक्ट रॉंग साईडला आला, त्या वृद्ध माणसाला उडावलं आणि ह्या इथं येऊन त्याला पाडलं त्यानं। त्या वृद्ध माणसाचा पाय मोडलाय, डोक्याला लागले, असं लय वेळा घडले। आणि इथं आता कन्याशाळा आहे बघा, दाखवा तिकडे कन्याशाळा। ही कन्याशाळा आहे, कन्याशाळेच्या मुली सुटल्या, इथं स्पीड ब्रेकर नाही, पट्टे नाही, काय सुद्धा नाही। तिथं अपघात त्या दिवशी पण एक मुलगी पिकअपवाल्यानं उडावली असते, तर आम्ही पत्रव्यवहार केलाय, शाळेनं पत्रव्यवहार केलाय, पण अजून काही ॲक्शन झालेलं नाही। तर तेवढी लवकरात लवकर पट्टे वगैरे लावून घेऊन तिथं स्पीड कमी व्हावं एवढी नंबर विनंती सगळ्यांना। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।